जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपुरात महिलेचा खून। जयसिंगपूर धरणगुत्ती रस्त्यावरील जयप्रकाश हाऊसिंग सोसायटीमध्ये पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने केला खून। पतीचा स्वतः आत्महत्येचा प्रयत्न आणि संशयित आरोपी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात। घटनास्थळी जयसिंगपूर व शिरोळ पोलीस दाखल। जयसिंगपूर धरणगुत्ती रोडवर असणाऱ्या जयप्रकाश हाऊसिंग सोसायटीमध्ये पतीने पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की संशयित आरोपी चेतन मनोहर घोरपडे वय 30 हा आपली पत्नी अर्चना वय 24 हिच्यासोबत या सोसायटीमध्ये प्रेमविवाह करून गेले 2 ते 3 वर्षापासून राहत होता। आज 11:30च्या सुमारास पती पत्नीमध्ये प्रापंचिक कारणावरून किरकोळ वाद झाला आणि त्या वादातून पतीने पत्नीचा गळा मोबाईल चार्जिंग केबलच्या सहाय्याने दाबून खून करून धारदार शस्त्रानं हाताच्या रक्तवाहिन्या कापून महिलेचा खून केलाय, तर स्वतः औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्नही केला। सदर आरोपीस जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं असता संशयित आरोपी चेतन घोरपडे हा आत्महत्या करण्यासाठी औषध पिऊन आल्याचं समजलं। उपचारासाठी त्याला दाखल केलं असता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यास सध्या सांगली सिव्हिलमध्ये पाठवलं आहे व त्याच्यावर उपचार सुरू आहेत। शिरोळ पोलीस या ठिकाणी दाखल झाले असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सानप करत आहेत। कामगार भवन इचलकरंजी येथे कामगार मंडळाच्या नवनिर्वाचित गुणवंत कामगारांचा सत्कार व कामगारांना 1000 मास्कचं वाटप आमदार प्रकाश अण्णा आवाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्वाडे, सुनील पाटील, कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे, इचलकरंजी केंद्र प्रमुख सचिन खराडे, श्री कालेकर, सुहास कांबळे, सौ चौगुले मॅडम, देसाई मॅडम, सौ कांबळे मॅडम, कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, अविनाश कांबळे, सुरेश पवार, सत्तापा सुतार, अविनाश चव्हाण, सुधीर शेटके आदी उपस्थित होते। जयसिंगपुरात कोरोनाचे 3 रुग्ण, कोरोनाची दुसरी लाट दाखल। शाहूनगर येथील डॉक्टर बांदार हॉस्पिटल जवळील एकाच कुटुंबातील 4 जण तर उदगाव येथील प्रमुख चौकातील 1 जण जयसिंगपूर शहरात कोरोनाची दुसरी लाट दाखल झाली असं म्हटलं जात आहे। शुक्रवारी रात्री उशिरा एका दिवसात एकूण 4 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी दिली आहे। सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली चित्रनगरीला भेट। महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज कोल्हापूर चित्रनगरीला भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती घेतली। यावेळी कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील प्रमुख उपस्थित होते। कोल्हापूर चित्रीकरण सुरू असलेल्या पाटीलवाडा स्टुडिओ कॉम्प्लेक्स, टॉक शो स्टुडिओ या ठिकाणी भेटी दिल्या। त्याचबरोबर महेश कोठारे निर्मित स्टार प्रवाह निर्मित दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या चित्रीकरण स्थळी, मेहंदी हे रचनेवाली स्टार प्लस वरील या मालिकेच्या चित्रीकरणाच्या स्थळी भेट देऊन उपस्थित निर्माते, दिग्दर्शक व कलाकारांना शुभेच्छा दिल्या। यावेळी व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी चित्रनगरीमध्ये टप्पा 3 व 4 अंतर्गत रस्ते चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध सुविधांच्या गरजांबाबत सविस्तर माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांना दिली। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत शिरोळ तालुक्यात पशुवैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक प्रसंगी तातडीनं सेवा उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी वाहन म्हणजेच अँब्युलन्स सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून प्राप्त झाली। वाहनाचा लोकार्पण सोहळा राज्यमंत्री यड्रावकर यांच्या हस्ते शनिवारी जयसिंगपूर येथे संपन्न झाला। यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ कविता चौगुले प्रमुख उपस्थित होत्या। या वाहनामुळे शिरोळ तालुक्यामधील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असून अत्यावश्यक प्रसंगी तातडीनं पशुवैद्यकीय सेवा मिळण्यासाठी मदत होणार आहे। वेटरनरी डॉक्टर, अत्याधुनिक साधनसामुग्री, पुरेसा औषध साठा या वाहनांमध्ये उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांच्या पशुधनाला चांगली सेवा मिळेल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जयसिंगपूर नगरी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला। ते म्हणाले, शिरोळ तालुक्यामधील अर्जुनवाड येथे पशुवैद्यकीय दवाखाना इमारत बांधकामासाठी रुपये 60 लाख, चिपरी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीसाठी संरक्षक भिंत उभारणे व चेन लिंक कंपाऊंड बांधणे या कामी 19 लाख रुपये, तसेच जांभळी येथील पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीस संरक्षक भिंत उभारणे व चेन लिंक कंपाऊंड बांधणे या कामासाठी 20 लाखाचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक आराखड्यामधून मंजूर करून घेतला आहे। यावेळी डॉक्टर सुनील केतकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग, डॉक्टर RK रानभरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी शिरोळ,
डॉक्टर राजगुडे, डॉक्टर बांदेकर, डॉक्टर देशमुख, डॉक्टर गावडे, डॉक्टर चव्हाण, डॉक्टर शिंदे तसेच जयसिंगपूर नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र झेले आदी मान्यवर उपस्थित होते. आज कोण काय म्हणालं? आज नामदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणतात, काळजी घ्या बच्चू भाऊ, राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायमच झटत असता. आता काही काळ पूर्ण विश्रांती घ्या. कोरोनावर मात करून आपण लवकरच जनसेवेसाठी पुन्हा रुजू व्हाल हा विश्वास. तर अखिलेश यादव म्हणतात, महंगा सिलेंडर, महंगी दालें, आलू प्याज, बिजली की दर, महंगी दवाई पढ़ाई, आमदनी घट रही है, तनख्वाह कट रही है, खाए क्या बचाए क्या. आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा. पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल.